आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। तरुणीची निर्घृण हत्या, इंदिरानगर परिसर हादरला। प्रेम प्रकरणातून खुनाचा प्राथमिक संशय। नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरात शनिवारी रात्री एका तरुणीची चाकूने भुसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मिळालेल्या माहितीनुसार इंदिरानगर येथील वनसंपदा सोसायटीतील गार्डनमध्ये रात्रीचे सुमारास 10:10 वाजता ही घटना घडली आहे। मृत तरुणीचं नाव वैष्णवी अनिल आवारे असून ती वनसंपदा सोसायटीतील एका पीजीमध्ये राहत होती। प्राथमिक माहितीनुसार एका माथेफिरू तरुणाने वैष्णवीवर धारदार चाकूने सपासप वार केले। गंभीर जखमी झालेली वैष्णवी रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती। हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला। घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने इंदिरानगर पोलिसांना कळवलं। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला। या प्रकरणामागे प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे। इंदिरानगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। शहरात सलग घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून कायदा सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। मात्र या घटनेमागील नेमके कारण आणि चोरीची आरोपीची ओळख तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे।